अध्यात्मावरती चिंतन आणि त्यावरती म्हणजे प्रकर्षाने जे आपण म्हणू शकतो की त्यावरती प्रकाश टाकणारे काही विषय अध्यात्माला अनुसरून आपण या ठिकाणी चर्चेला गेले पाहिजे. आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्या जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला करून घ्यायचा आहे. त्या अर्थाने अध्यात्माला समजून घेण्याकरिता खऱ्या अर्थाने आध्यात्मिक शृंखला ही एक नवी मालिका आपण आजपासूनच या ठिकाणी सुरू करतो आहोत. आणि आचार्य आपले जे पूजनीय असणारे आणि संस्कार मूर्ती असणारे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने आणि सोबतच आपल्या बरोबर जे आज जोडलेले आहेत हरिभक्त परायण श्री भास्कररावजी विघे गुरुजी या दोघांच्याही आशीर्वादाने आजचा हा आध्यात्मिक शृंखलेचा पहिला परिसंवाद या ठिकाणी संपन्न होणार आहे. तत्पूर्वी हा परिसंवाद चालू करण्याच्या आधी आपल्या गुरुदेव पद्धतीनुसार या ठिकाणी संकल्पगीत सादर होईल. तरी आजच्या संकल्पगीताला या ठिकाणी सादर करण्याकरिता मी विनंती करते आदरणीय गायत्रीताई शेरकी, ज्या आपल्या शिबिराच्या त्या सहाय्य शिक्षिका आहेत आणि मुख्य शिक्षिका म्हणूनही ते जबाबदारी पाहतात. तर मी गायत्रीताई शेरकी यांना विनंती करते की त्यांनी संकल्पगीतात सुरुवात करावी. सर्वांना जय गुरु. गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा है, जीवन का उजियारा, उनकी खातिर प्राण तजेंगे, तन मन से गुरुदेव भजेंगे, उनके खातिर प्राण तजेंगे, तन मन से गुरुदेव भजेंगे, फिर जाए भव सारा है, जीवन का उजियारा, गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा, श्री गुरुदेव की महिमा न्यारी, जड़ बुद्धि से तन कर डारी, श्री गुरुदेव की महिमा न्यारी, जड़ बुद्धि से तन कर डारी, दूर किया अंधियारा है, जीवन का उजियारा, गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा, तुकड्या दास कहे सब आओ, श्री गुरुदेव से मंत्र ली जाओ, तुकड्या दास कहे सब आओ, श्री गुरुदेव से मंत्र ली जाओ, सेवक वो निर्धारा है, जीवन का उजियारा, गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा है, जीवन का उजियारा. धन्यवाद. धन्यवाद गायत्रीताई. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आपण या ठिकाणी गुरुदेवाचं हे पद या ठिकाणी गायलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला शुभारंभ झालेला आहे. आपले मनापासून आभार. यानंतर आपण आजच्या विषयाकडे वळूया. आजची जी हे आध्यात्मिक शृंखला आपण आजपासून जी या ठिकाणी चालू केलेली आहे, खरं तर अध्यात्म याचा अर्थ जेव्हा आपण उलगडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला एक ढोबळमानाने त्याची जी व्याख्या आहे ती आपल्या लक्षात येते आणि ती व्याख्या अशी की अध्यात्म म्हणजेच काय, तर स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेणं. म्हणजेच मी कोण आहे, माझा या पृथ्वी तलावरती जन्म झालेला आहे तो नेमका कशासाठी, माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे, हे जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असतं तेव्हा आपल्याला अंतर्मुख व्हावं लागतं. आणि म्हणूनच या सर्व प्रश्नांना अंतर्मुख होण्याकरिताच ही आध्यात्मिक शृंखला आजपासून आपण या ठिकाणी चालू करतोय. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा आपलं जीवन जगत
असतो त्यावेळेस आपल्याला अनेक प्रश्न पडतात. अ, असं म्हणतात की अध्यात्म समजून घ्यायला जरा अवघड आहे. परंतु आपल्याकडे अशी दिग्गज मंडळी आहेत किंवा अशी विभूती आहे, की ज्यांच्या माध्यमातून आपण अध्यात्माची छान पद्धतीने सांगड आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घालू शकतो आणि म्हणूनच हा प्रभाने आपण या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणूनच आजचा जो हा परिसंवाद आहे, आजचा जो आपला विषय आहे, तो विषय अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असणारा हा विषय आहे आणि त्या विषयाचं नाव आहे, की प्रेम, आसक्ती आणि त्याग यातील फरक. जेव्हा आपण या तिघहींचा म्हणजे सामूहिकरित्या ज्यावेळेस विचार करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने साधारणपणे आपल्याला लक्षात येईल, की प्रेम म्हणजे काय? तर आईचं मुलावर असलेलं प्रेम. मग पुढे जाऊन आसक्ती म्हणजे काय? की आईचं मुलावर प्रेम तर आहे, परंतु आई मुलाकडनं अपेक्षा करते, की त्याने त्याचं शिक्षण फक्त गावातूनच घ्यावं, त्याने बाहेरगावी जाऊ नये. ही झाली आसक्ती आणि त्याच्या पुढे जाऊन समजा जर आपण त्याग या संदर्भाने जर बघायचा विचार केला, तर आई जी आपल्या घरासाठी राब-राब राबते आणि तिचा वैयक्तिक जो विकास असतो, तो कुठेतरी ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ती मागे सोडते. तो म्हणजे तिचा त्याग. सामान्यपणे आपण जेव्हा या तीनही विषयांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला हा एवढा सरळ आणि सोपा विषय वाटतो. परंतु अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण याचा विचार करतो, तेव्हा हा विषय तेवढाच क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा जाणवतो आणि म्हणूनच हा क्लिष्ट असणारा आणि गुंतागुंतीचा असणारा विषय समजून घेण्याकरिता आज आपल्यासोबत आध्यात्मिक विषयावरती या ठिकाणी चर्चा करण्याकरिता उपस्थित झालेले आदरणीय हरिभक्त परायण श्री भास्कररावजी विघे गुरुजी यांचा परिचय जर द्यायचा झाला तर यांचा आध्यात्मिक विचारांवरती यांचा गाढा अभ्यास आहे. त्याशिवाय ते एक गुरुजी म्हणून सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि सोबतच संस्कार शिबिरावरती देखील त्यांची प्रवचनं आणि त्यांची बौद्धिक विषयावरील व्याख्यानं होत असतात आणि विशेष म्हणजे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे ते पाईक आहेत आणि त्यांच्या विचारातून, त्यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या प्रवचनातून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार ते कायम करत आलेले आहेत. तर अशी विभूती आज आपल्याबरोबर जोडलेली आहे. मी आदरणीय गुरुजींचे हार्दिक शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करते आणि विनंती करते, की त्यांनी प्रेम, आसक्ती आणि त्याग यातील फरक या ठिकाणी या विषयावरती त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. परमपूजनीय गुरुदेव, आजच्या आध्यात्मिक शृंखला या नवीन अशा प्रकारच्या विषयाच्या संदर्भामध्ये जी आज मालिका सुरू केलेली आहे, तेव्हा सर्वप्रथम मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. जी मंडळी यामध्ये श्रवण करण्यासाठी सहभागी झालेली आहे, त्या सर्वांना माझा जयगुरु. बंधूंनो, जीवन हे दोन प्रकारचं असतं. एक सामान्य जीवन आणि एक विशेष जीवन. सामान्य जीवनाचा जो विषय असतो, हा विषय वेगळा असतो आणि जे असामान्य व्यक्ती महत्वाचं जे जीवन असते, ते मात्र फार वेगळ्या स्वरूपाचं असते. दोन्ही तुलना आपण या विषयाच्या अनुषंगाने आपण करणार आहोत. जसं पहिला विषय आहे याच्यामध्ये प्रेम. सामान्य माणूस तो आपल्या कुटुंबावर प्रेम करेल, शेतीवाडीवर प्रेम करेल, संपत्तीवर प्रेम करेल, घरादारातल्या सर्व व्यक्तीवर प्रेम करेल. परंतु तीच प्रेमाची व्याख्या जर आपण असामान्य माणसाच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याचं प्रेम फार वेगळं असेल. कारण प्रेमाची व्याख्या ही व्यक्ती सापेक्ष असते आणि म्हणून तो समाजावर ज्या पद्धतीनं प्रेम करतो, जसं देहावर केलेलं प्रेम हे आसक्तीला कारणीभूत असते. आलं का लक्षात? पण ते जर आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण जर आत्म्यावर प्रेम करायला लागलो, तर त्या प्रेमाचं स्तर फार उंच असतं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी इतकं सुंदर सांगितलेलं आहे, प्रेम करायचं आहे ना तुम्हाला, मग प्रीती न कर प्रभु गरजेसे हो आप तसे आलो तसे. नर प्रीती तो निष्काम कर. तुला प्रेम करायचं असेल तर कुठलीही अपेक्षा करू नको. पण आतापर्यंत आपण पाहलाय
की प्रेम करणाऱ्या माणसाला थोडीशी अपेक्षा असते, त्याशिवाय तो प्रेम करत नाही. त्याला अपेक्षाच नसेल, तो कशाला कोणावर प्रेम करणार आहे? परंतु आपण जे अपेक्षा ठेवून केलेलं जे प्रेम असते, हे साधं प्रेम असते. पण त्या प्रेमाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक शब्द जुळलेला असतो, त्याला सचप्रेम असं म्हटलं जातं किंवा सतप्रेम असं म्हटलं जातं. आणि हे सतप्रेमाची व्याख्या ती इतकी मोठी आहे, मी तुम्हाला सांगतो, की ती शब्दातीत आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, की परमेश्वराच्या स्वरूपाच्या वर्णन करत असताना सच प्रेम ही तू आहे सदा किंवा सच ज्ञान ही तू आहे सदा, अशा प्रकारचं म्हटलं गेलं आहे. परमेश्वर सुद्धा हा प्रेम स्वरूप आहे. आणि म्हणून तो प्रेम स्वरूप असल्यानंतर आता संसारातलं प्रेम आणि परमार्थातलं प्रेम हे फार निराळ प्रेम आहे, ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. प्रेमाच्या नावाखाली अनेक लोक फसलेले आहेत. प्रेमाच्या नावाखाली अनेक लोक बर्बाद झालेले. पण जे खरं सतप्रेमाचे जे पुजारी आहे, राष्ट्रसंताचे सुंदर भजन आहे, सतके पुजारी है हम, सत धर्म मनाया हमने, ये पाक करके दिल को मंदिर बनाया हमने. अशा प्रकारे, कारण सत्यप्रेम हे असं असते, ते कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. एकदा काय झालं, की कृष्ण जेव्हा मथुरेला गेला आणि बरेच दिवस त्या मथुरेला वास्तव्य त्याने केल्यानंतर त्याला मात्र गोपिकांची वारंवार आठवण येत होती. आणि म्हणून गोपी आपल्याला जरी गोपिकांची आठवण येत असेल, पण गोपिकांना माझी आठवण येते काय म्हणून एक दिवस उद्धवाला त्यांनी पाठवलं, उद्धवा जा बरं त्या गोकुळामध्ये जा आणि तिथला समाचार घेऊन. पण जेव्हा उद्धवाला जेव्हा त्या ठिकाणी पाठवलं, तेव्हा मात्र कृष्णाने त्याला एक गोष्ट सांगितली, की उद्धवा, खचित तुझची सांगत होती लीला, मला नवदवे असा परम सोहळा पाहिला, आम्ही विसरूया जीवा तवची गोपीच्या प्रीतीला, नाही का? आणि जे सौख्य मिळते तर गोकुळी जेव्हा, गोकुळात जे गोपीनं मला प्रेम दिलं, ते प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. हे लक्षात घ्या. हे कोणतं प्रेम आहे? हे शारीरिक प्रेम नव्हतं, हे वैश्विक प्रेम नव्हतं. अतिशय अंतरात्म्यातून त्यांनी अशा एकरूपतेने केलेलं ते गोपीचं प्रेम होतं. आणि म्हणूनच ते प्रेम जगात प्रसिद्ध झालंय. भक्तीची व्याख्या करत असतानाही, नाही का, वज्र गोपिकानाम असं म्हटलं जात आहे. त्या गोपीने कृष्णावर जे प्रेम केलं, ते प्रेम खरं प्रेम असते. लक्षात घ्या, हे आध्यात्मिक प्रेम आहे. आणि म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी लहर की बरकमध्ये फार सुंदर सांगितलंय. ते म्हणतात की सतप्रेम की गहरी लता है, शांती मंद पेचे, नाही का? वैराग्य कुंपण है सदा, शम दम दिने पाते पड़ी, सत ज्ञान फूलों से भरी है बोध की वर्षा चली, जहाँ शांत भुका सच्चित सुखामृत पूर्ण फल, जहाँ शांत भृंगी कोयली. हे लक्षात घ्या, हे प्रेम आध्यात्मिक प्रेम आहे, ज्याची आपल्याला गरज आहे. बंधूंनो, सामान्य जीव किंवा सामान्य माणूस हा नुसता या वैश्विक प्रेमामध्ये अडकला गेल्यामुळं त्याला अतिउच्चतम प्रेमाचं त्याला कुठे अशा प्रकारचं त्याला जाणीव होत नाही. आणि म्हणून जेव्हा तो अध्यात्माच्या दालनात जेव्हा जाईल, तो शिरेल, तेव्हा त्याला माहित आहे की या प्रेमाशिवाय आपण काहीही प्राप्त करू शकत नाही. आणि मग पहिली पायरी जी असेल तर त्याचं प्रेम लक्षात घ्या. आणि म्हणून बंधूंनो, ठिकाणी प्रेम शिकायचं असेल तर पुन्हा एक आपल्या शास्त्रामध्ये फार एक कथा सांगितली आहे, लैला मजनूची कथा. हे लक्षात घ्या. अशा प्रकारची कथा यासाठी सांगितली आहे की ते दोन्ही या प्रेमाच्या दृष्टिकोनामध्ये एकरूप होतात. भक्ती म्हणजे ही प्रेम होते. वंदनीय महाराज, भक्ती म्हणजे प्रेमाची होते, देव देश भिन्न न जेते, तुकड्याशी जवळ कडले नव्हते तोरी होती आहे. म्हणजे भक्तीचा जर आपण व्याख्या केलं, भक्तीचं प्रेम म्हणजे देवाविषयीच केलेलं, देवाबद्दल केलेलं प्रेम म्हणजे भक्ती. जसं राष्ट्रावर केलेलं पण राष्ट्रभक्ती होऊ शकते, किंवा मुलावर केलेलं प्रेम वात्सल्य होऊ शकते, किंवा अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीवर केलेलं प्रेम हे त्या दृष्टिकोनात होते. परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्या आत्म्यावर केलेलं जे प्रेम असते, हे सतप्रेम असते. हे लक्षात घ्या.
आणि मग या प्रेमामध्ये कुठलेही देवदेवीचा व्यवहार चालत नाही. या प्रेमामध्ये कोणीही अपेक्षा करत नाही. या प्रेमाचे एकच अशा प्रकारचा शेवटचा सिद्धांत आहे की तो त्या प्रेमामध्ये जेव्हा एकरूपता होते, मग हा भगवंत किंवा हा भक्त अशा प्रकारचं कुठलेही भिन्नपण राहत नाही. ही एकरूपता फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की आपण सत्य प्रेमाचे पुजारी व्हावे. आपण सत्य प्रेम ओळखून घ्यावं आणि सत्य प्रेमानंच जगाकडे आपण अशा दृष्टिकोनातून पाहावं, म्हणजे आपणही प्रेम स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे प्रेमाच्या बाबतीमध्ये खूप काही सांगतील आपल्याला, पण त्यालाच लागून दुसरा असा एक अर्थ आहे, मी तुम्हाला सांगतो. आता आलं आसक्ती. आता गंमत अशी आहे, हे प्रेम प्रेम कधी कधी आसक्तीला कारणीभूत होते, हे लक्षात घ्या. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो आणि म्हणून त्याच्याशिवाय जगू शकत नाही, त्याच्याशिवाय राहू शकत नाही, ही आसक्ती आहे, प्रेमातून निर्माण झालेली आसक्ती. पण पण संसारातली जी आसक्ती आहे ही जीवाच्या पोटी बंधन आहे, परंतु आध्यात्मिक याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही निरासक्त व्हा. आला का लक्षात? आणि मग कुठलीही आसक्ती ठेवू नका. संसाराची व्याख्या करत असताना वंदनीय महाराज म्हणतात की आसक्ती हाची खरा संसार. आलं का लक्षात? हे जे आहे सर्व जे व्याप वाढलाय, हे पाहिजे ते पाहिजे, अनंत गरजा प्रपंचामध्ये असतात आणि तशा गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस एक एक गोष्ट आपल्या जवळ करतो. म्हणजे महाराज म्हणतात ये ले लिया व ले लिया, लेना ही मरने तक करे, छोडोगे कब जो ले लिया क्यों बोझ लेकर ही मरे. नाही काय, तू सारं जमाच करताय आणि हा बोझ घेऊन तू चाललेला आहे. मग संसाराचा बोझ वाहता लागलास मरणासला, नेशी साथी कुणाला. म्हणून कमसे कम अशा प्रकारचं तर तुम्हाला निरासक्त होता आलं पाहिजे. प्रेमात एक प्रेम असं आहे की जे बंधनाला कारणीभूत आहे, एक आसक्ती अशी आहे की बंधनाला कारणीभूत आहे. पण जेव्हा तीच अनासक्ती जेव्हा तिचं परिवर्तन होईल, तेव्हा मात्र तो कुठल्याही प्रकारची आसक्ती ठेवणार नाही, कुठल्याही प्रकारचा लोभ त्याच्या मनामध्ये राहणार नाही, कुठल्याही अशा प्रकारच्या वस्तूबद्दल त्याच्या ठिकाणी अशा प्रकारची अभिलाषा राहणार नाही, लक्षात घ्या. आणि तर वंदनीय महाराजांनी एका ठिकाणी सुंदर अशी व्याख्या केली आहे की भागो नाही संसार से त्यागो नाही व्यवहार. तुम्हाला संसार करायचा आहे ना, संसार सोडून जायची गरज नाही, मुलं बाळही सोडण्याची गरज नाही, परंतु त्यांच्याबद्दल वाटणारी जी आसक्ती आहे ती आसक्ती मात्र तुम्हाला कमी करता आलं पाहिजे. इकडे संत असं म्हणतात की भरागर कठीण घोर घोर नाही का, षडरिपू हे करती जोर, तुकड्याची नाव पार स्थिर होऊ दे. त्या पहिलं भवसागरातून जर म्हणजे परमेश्वराच्या तिकडे जर तुम्हाला जायचं असेल तर बंधूंनो, हा वासनेने भरलेला भवसागर जर तुम्हाला पार करायचं असेल तर ती एवढी साधी गोष्ट नाही आहे, ती लक्षात घ्या. आणि मग त्यासाठी कुठेतरी संतांनी आपल्या सर्वांना सांगितलंय की बंधूंनो, ही आसक्ती जोपर्यंत तुम्ही सोडत नाही, जोपर्यंत ममत्व त्या वस्तूचं सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही भवसागर करून जाऊ शकणार नाही. आणि म्हणूनच वंदनीय महाराजांनी सांगितलंय की आसक्तीची व्याख्या करत असताना त्याच्या आसक्ती हा संसार आहे. हे जे एकमेकापासून इतकं मोठं जगामध्ये जे वाढलेलं आहे, ती सर्व आसक्ती आहे. आणि मग संतांनी काय केलं, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी सर्वात लक्ष ठेवलंय की आसक्तीपासून मोकळं व्हा. एका ठिकाणी एका साधूच्या बाबतीमध्ये वंदनीय महाराज म्हणतात, एक साधू त्यांना भेटला आणि त्याच्या खांद्याला झोडी अटकलेली होती. तेव्हा महाराज म्हणाले, कारण मला तुझ्या झोडीमध्ये काय बरं, मला जरा बघू दे बरं. देखो तुम्हारी कोठड़ी में क्या भरा सामान है, आसक्ति का पूरा खजाना और दम्भ महान है. जब तक इसको तुम जलाओगे नहीं, जब तक इसको जलाओगे नहीं तब तक तुम शुद्ध ना बन पाओगे आणि तब तक तुम्ही संसार में आनंदा मिल जाओगे. जोपर्यंत हा आसक्तीचा खजाना तुम्ही जमा केला तो जाळत नाही, तोपर्यंत खरा संसारात आनंद तुम्हाला मिळत नाही. आता इकडे तर महाराज म्हणतात की आसक्ती हा संसार, सामान्य जीवाचा हा स्वभाव आहे. प्रत्येक वस्तूवर प्रेम करायचं, प्रत्येक वस्तूला जवळ करायचं, प्रत्येक वस्तूला लोभ करायचं. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ह्याच गोष्टी जीवाला बंधनकारक आहे. ज्याला आपण असं मुक्त व्हा असं म्हटले गेलं का, मोक्ष प्राप्त करा, याचाच अर्थ काय, ही सारी बंधनं आपल्याला तोडता आली पाहिजे किंवा ही दूर सारता आली पाहिजे. आणि फक्त केवळ मी आणि माझा उपास्य दैवत एवढं जेव्हा अशा प्रकारचं आपसामध्ये ही प्रेमाची देवाणघेवाण होईल, तेव्हा बंधूंनो भगवंताची एकरूपता झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे सर्व करत असताना हे सांगायला फार सोपं आहे, लक्षात घ्या.
परंतु त्याचं वर्तन करत असताना किंवा त्याच्या प्रकारचं आचरण करत असताना हा 3 गोष्ट आहे लक्षात घ्या. आणि म्हणून त्या पाठीमागे तिसरा शब्द असा दिला की त्याग, नाही का? वैराग्य ज्याला म्हटलं गेलंय. आणि म्हणून ग्रामगीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये फार सुंदर सांगितलं, करावा सुखाने संसार, नाही का? करावा अतिथींचा आदर, बांधा सोपे माळ्या घर, उत्तम व्यवहारे धनजोळा, वैराग्य वाळवा त्यातून, नाही का? सेवा परोपकार साधुनी, रंगा सदाचार्य भक्ती रंगिनी, हात राजमार्ग संताचा, नाही का? हे जी संती सांगितली आणि किती संत ऐशीची झाले, त्यांनीच नाव अमर झाले त्या सज्जनाचे, तैसे करावे आपण. संसारिक संत होते, त्यांनाही मुलं बाळ होते, त्या पण हे सर्व करत असताना हे मात्र त्या आसक्तीच्या धाग्यापासून अशा प्रकारचे लिप्त होते. कारण संतांनी हे सांगितलं की मुलं बाळ सोडणं ही बाह्य आसक्तीची तुम्हाला म्हणजे बाह्य त्यागाची तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज नाही. त्याग वृत्तीनेच गृहस्थासी, नाही का? अशा प्रकारचं वैराग्य साधे संसारिक त्याग ही वृत्ती आहे. आणि मग ती वृत्ती तुमच्यात वाढवण्यासाठी तुम्हाला कुठतरी अशा प्रकारचं सत्संग ज्ञान तुम्हाला संपादन करावं लागणार आहे बंधूंनो. आणि म्हणून वंदनीय महाराजांनी तर या त्यागाची व्याख्या इतकं केली आहे. आता महाराजांनी एवढा मोठा आश्रम निर्माण केला, अनेकांनी राष्ट्रसंतांना आश्रम प्राप्त म्हणजे मिळून दिले, आपलं त्यांना अर्पण केले. त्यांनी काय म्हटलं की मला त्याची काहीही गरज नाही, लक्षात घ्या. आणि एवढंच नव्हे तर तन दिया मन दिया और जो बच गया, त्याग का त्याग भी किया. याचा अर्थ असा की मला कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये, नको आहे. आणि मला कुठल्याही प्रकारच्या व्यापात पडायचं नाही आहे. आणि म्हणून हे सर्वस्वाचा त्याग करून मी अशा प्रकारचा एक अशा निरासक्त अशा प्रकारच्या मार्गाने मी चाललो आहे. आणि म्हणून बंधूंनो, हा निरासक्तेचा मार्ग हाच खरा जीवाचा उद्धाराचा मार्ग आहे. आणि म्हणून प्रेम शिकायचं असेल तर सतप्रेम शिका. आणि आसक्ती सोडायची असेल तर बाह्यांग आसक्तीची सोडण्याची काही गरज नाही. अशा प्रकारच्या अंतरातून असलेले जे विकाराची जी बंधन आहे त्याची अशा प्रकारची तुम्हाला त्याचा त्याग करता आला पाहिजे. आणि हा त्याग बाह्य त्यागची नको, त्याची ना मुलं बाळ सोडायचे ना संसार सोडायचा, परंतु मात्र त्याग वृत्तीने अशा प्रकारचं वैराग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. ही अशा प्रकारची भूमिका राष्ट्रसंतांनी स्पष्ट मांडली आहे. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये एका संन्यासाचं त्यांनी उदाहरण दिले की त्यांनी घरदार सोडून दिलेलं आहे आणि तो जंगलात जाऊन स्नान करत आहे. आणि मग हळूहळू त्याचा अशा प्रकारचा आसक्तीचा डोंगर तिथेही त्याचा वाढलेला आहे. इकडे घर सोडलं तरी तिकडे त्यानं झोपडी उभी केली आहे, इकडे अंगावरचे कपडे सोडले तरी तिकडे त्यानं लंगोटी लावली आहे, आणि इकडे त्याग दाखवला तरी तिकडे मात्र तो भिक्षा मागत आहे, लक्षात घ्या. आणि त्या आई अशा प्रकारचं पुन्हा त्यानं हे आपल्यावरती संसाराचं वलय निर्माण केलंय. आणि पुन्हा त्याच्या पाठीमागा हा पुन्हा संसार उभा झाला. याचा अर्थ असा की त्याचे मनातले जे संस्कार होते ते संस्कार सुटलेले नाही, मनात जी आसक्ती होती ती कधी सुटलेली नाही. त्याला जे अशा प्रकारचं निर्वैर प्रेम या जगावर करत होतं ते त्याला या संसारातून साधलं नाही. आणि पुन्हा संसार बंधन त्याच्या गळी पडलेलं आहे बंधूंनो. आणि म्हणून असं फजिती होऊ नये. आणि म्हणून या तिन्ही शब्दांचा किंवा या तिन्ही याच्या वाक्यांचा आपल्याला गंभीरपणे उच्चार करता आला पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून फरक एवढा, त्यात थोडा थोडा फरक आहे. आणि मी सांगतो तुम्हाला की प्रेम हे व्यक्ती सापेक्ष असते, आणि व्यक्ती सापेक्ष असल्यामुळे तो जगावर कसं प्रेम करतो हे त्याच्यावर अवलंबून आहे. संत जगावर प्रेम करतात ते त्यांना माहित आहे. आणि म्हणूनच एका ठिकाणी तर फार सुंदर भजन लिहिलं महाराजांनी, प्रेम करणे का मजा भगवान मेरे जानते, विषय क्या जाने उसे, जो छाव नहीं पहचान, नाही का? विषयी माणूस खऱ्या प्रेमाला कधीच जाणू शकणार नाही. आणि मग खऱ्या प्रेमाशिवाय मी तुम्हाला सांगतो आतलं गुह्य कधी कळत नाही. आणि मग द्रौपदी का प्रेम था भगवान को झुका, द्रौपदीनं प्रेम केलं ते किती निर्वैर प्रेम होतं, तर त्याच्यासाठी कृष्णाला तिच्या संकट प्रसंगी त्याला मदत करावी लागली. प्रेम असं असते, आलं का लक्षात? आणि म्हणून वंदनीय महाराज म्हणतात की प्रेम हे ज्याच्या देहभाव जाय गेले, प्रेम असं असते का जिथे देहभाव विसरल्या जातं, जिथं मी पण विसरल्या जातं, आणि नुसतं प्रेम. आणि म्हणून महाराजांनी एका ठिकाणी श्लोकात असं म्हटलंय की बंधूंनो, प्रेमाची व्याख्या करत असताना म्हणजे महाराज अजी प्रेम का
पत्थर ही मैंने मारना सीखा भला, लगता है किसी को चोट वो तो प्रभु जाने कला, कई सैकड़ों को लग गया जीवन उसका जग गया, मुझको नहीं इसका पता तो लग गया तो लग गया. साधू संत सुद्धा प्रेम स्वरूप असतात आणि म्हणूनच महाराजांनी अब तो रहा प्रेम ही पास नाही. शेवटच्या भजनात तर महाराजांनी सांगितलं की शेवटी माझ्यापाशी प्रेमच होतं, प्रेमानंच आपण जगाला जिंकू शकतोय. परंतु हे प्रेम असं निष्काम प्रेम असावं. निष्काम प्रेम ही भक्ती है, वैराग्य है, ज्ञान है. जब कामना शैतान है. निष्काम प्रेम आपल्याला करता आलं पाहिजे किंवा अशा प्रकारचं निरासक्त वृत्तीनं आपल्याला राहता आलं पाहिजे, म्हणजे आसक्ती विरहित आपल्याला राहता आलं पाहिजे. आणि शेवटी कुठेतरी अशा प्रकारची त्याग वृत्ती आपल्याजवळ असेल तर बंधूंनो आपण अध्यात्म क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सर्व करण्यासाठी एकच महत्वाचं आहे, ज्याला ज्ञान म्हटले गेलं आहे. ते ज्ञान संपादन करायचं असेल तर सतसंगाविन ज्ञान कुणाला, झाले हे कळले ना मला, कोण तरी नाही अंदाजे, एका अवगुण कानिन ह्या गुरु माझे. आणि म्हणून हे एकावर एक अशा प्रकारचे हे तिन्ही आहे नाही का. प्रेम आहे, आसक्ती आहे आणि त्याग आहे. या तीन गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास केल्याशिवाय माणूस संसारामध्ये कमलपत्रम विवाहमशी, जसं चिखलामध्ये कमळ असून ते कमळाच्या म्हणजे कमळ चिखलाच्या वर राहते आणि छिटानं गुंद का पाण्याचा गुंदही त्या पाकळ्यावर होऊ शकत नाही, असा जीवात्मा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या तिन्ही गोष्टीच्या पासून जर अलिप्त असला तर बंधूंनो तो खऱ्या अर्थानं नाही का आपलं जीवन साफल्य करू शकते, असं मला तरी माझ्या व्यक्तिगत मतानं वाटते. तेव्हा आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, काही चूक झाली असेल क्षमा करावी, गुरुदेव करू. आपणा सर्वांना पुनश्च अशा प्रकारचा अभ्यास करण्याची वृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण करू, एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करून माझे हे ठरलेल्या वेळेतले 2 शब्द या ठिकाणी गुरुदेव चरणी समर्पित करतो. जय गुरु. धन्यवाद गुरुजी. तुम्ही बोलत होतात, आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही थांबूच नये. परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि ती तुम्ही जाणली, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. आपण आत्ताच बोलताना प्रेम, त्यानंतर आसक्ती आणि त्याग यातला जो फरक आहे, तो अतिशय प्रांजळपणे आपण या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यातला जो फरक आहे, तो खूप साध्या भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगितला. प्रेम म्हणजे व्यक्तिसापेक्ष असणारं प्रेम, आसक्ती म्हणजे निरासक्त पद्धतीने जीवन जगणे आणि त्याग म्हणजे घरदार न सोडता वैराग्य पत्करणे. ही खरंच खूपच आगळीवेगळी संकल्पना आहे आणि ही खऱ्या अर्थाने आध्यात्मिक दृष्टिकोनातून जे तुम्ही आज आमच्या समोर हे सगळं काही बोललेलं आहात, त्याने नक्कीच आमच्या आध्यात्मिक अभ्यासावरती एक चांगला भर आपल्या भाषणाचा, आपल्या प्रवचनाचा नक्कीच पडेल. आणि ह्या तीनही गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील, तर अतिशय महत्त्वाची असणारी जी गोष्ट आता आपण आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेली आहे आणि ती म्हणजे ध्यान. तर ही खरंच खूपच महत्त्वाची अशी ही संकल्पना वाटते, की ध्यानाच्या माध्यमातून आपण या तीनही गोष्टींवरती विजय मिळवू शकतो आणि ध्यान आपल्या आयुष्यामध्ये आणणं म्हणजेच अध्यात्माच्या जवळ जाणं, हे कुठेतरी समीकरण आपल्याला दिसून येतं आणि फारच सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या या विषयाला न्याय दिलेला आहे. म्हणून मी आपले या ठिकाणी आभार मानते आणि लगेचच आजचा जो परिसंवाद आहे, हा खऱ्या अर्थाने हा आपला भाग पहिला होता. आता आपला या परिसंवादाचा उत्तरार्ध अजून बाकी आहे आणि उत्तरार्ध या ठिकाणी मांडण्याकरिता आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि आपल्या सर्वांचे आदरणीय, पूजनीय असणारे संस्कारमूर्ती आदरणीय वेरुळकर गुरुजी यांना मी विनंती करते, की त्यांनी आजच्या या आध्यात्मिक शृंखला या मालिकेचा परिसंवाद पहिला हा जो विषय आहे प्रेम, आसक्ती आणि त्याग यातील फरक या विषयाला हात घालून आम्हा सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. पूजनीय श्री गुरुदेव. आवाज येतो काय? हो गुरुजी, येतो. पूजनीय श्री गुरुदेव. आणि यापूर्वी ज्यांनी या तिन्ही गोष्टीचा उहापोह खूप सुंदर रीतीनं केला आणि मला असं वाटते संप्रदायाच्या म्हणण्याप्रमाणे मी दुजोरा देतो की आदरणीय हे गुरुजींनी बोलतच राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं,
असा विषय चांगला सुंदर पद्धतीने मांडला आहे. आणि मंडळी, जीवनातून ह्या 3 गोष्टी आपल्याला मुख्यतः अ, सांभाळायच्या असतात. प्रेम, आसक्ती आणि त्याग. या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित आहे. आणि गुरुजींनी जे सांगितलं आहे, त्याच्या पुढे काय मी बोलणार? मी माझं स्पष्टीकरण करतो, की गुरुजींनी जे सांगितलं आहे, हे गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे त्याला मी सहमत आहो. प्रथम बोलतो मी आणि अ, माझ्या विचाराला मी प्रारंभ करतो. प्रेम हे अ, आत्म्याचे 3 गुण आहे. ग्रामगीतेच्या 29व्या अध्यायात सांगितलं आहे, की प्रेम, ज्ञान आणि आनंद. म्हणजे सच्चिदानंद. सत म्हणजे सत म्हणजे सत्स्वरूप, चित म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद म्हणजे प्रेमस्वरूप. ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या होऊ शकत नाही. जिथं सत्य आहे तिथं प्रेम आहे, जिथं प्रेम आहे तिथं ज्ञान आहे. आणि भगवंताविषयी जे आहे त्याला प्रेम म्हणतात. कारण नारद भक्ती सूत्राच्या सुरुवातीतच असं म्हटलं आहे, की सात्वस्मिन परम प्रेम रूपः. म्हणजे भक्ताच्या अंगी जर प्रेम असेल तर तो भक्ती करू शकतो. भक्ती आणि प्रेम वेगवेगळे नाही आहे. आणि प्रेम स्वरूप ह्या भगवंत आहे. म्हणून नारद भक्ती सूत्रांनी सुरुवातीलाच सांगितलं आहे का भक्तीची व्याख्या वेगवेगळ्या करत असताना सांगितलं ते तल्लक्षणानी वाच्यंते नाना ममता भेदात पूजादी स्वनुराग इति पाराशर्य. म्हणजे पूजा अर्चा मध्ये प्रेम असणं त्याला भक्ती म्हणतात. हे पाराशर ऋषींनी सांगितलं आहे. कथाधिश्वती गर्गा, भगवंताच्या कथा गुणानुवाद गाण्यात मध्ये प्रेम असणं त्याला भक्ती म्हणतात. हे गर्गाचार्यांचं मत आहे. आणि शांडिल्यांचं असं मत आहे की आत्मरत्य विरोधे एति शांडिल्य, की आत्म्याच्या विरोधामध्ये जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करणं यालाच त्यांनी भक्ती म्हटलंय. पण नारदांनी असं म्हटलंय, नारद भक्ती सूत्रात स्थान आहे. ते म्हणतात की नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्वि स्मरणे परम व्याकुलतेती. याचा अर्थ असा आहे की आपला संपूर्ण आचार, आपलं सगळं करणं हे भगवंताला अर्पण करणं आणि तरी सुद्धा विस्मरण जर झालं तर व्याकुळ होणं याला भक्ती म्हणतात. नारद त्या भक्तीची व्याख्या गुरुजींनी सांगितलं त्या गोपिकांचं. तर नारद म्हणतात की ते भक्ती म्हणजे कोणती आहे, तर ते म्हणतात की यथा व्रज गोपिका नाम. जसं गोपिकांनी प्रेम केलं भगवंतावर त्याला म्हणतात भक्ती. म्हणजे आपला संपूर्ण आचार विचार हा भगवंताला अर्पण करणं. म्हणजे कसं आहे की ज्याच्यावर प्रेम करतो की नाही आपण, त्या प्रेमाच्या पोटी आपला सगळा आचार विचार होते. जसं पती पत्नीचं जर प्रेम असेल, पती पत्नी एक रूप हे होत असेल, ते सर्वस्व अर्पण करतात. पत्नी पती हे सर्वस्व अर्पण करतात. आपल्या देहदृष्टीने म्हणतात मी, की जसं लग्न लागल्यानंतर त्याचा दोघांची गाठ पडते, म्हणजे ते लग्न होते. लग्न झाल्यानंतर त्या प्रेमाचा इतका संबंध असतो की गाठ पडल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी
हे सगळं रजिस्टर करण्यात येते आणि तो पती जेवढी इस्टेट कमावते त्याच्या अर्ध्या इस्टेटची ही भागीदार होते कष्ट न करता. आपल्याला व्यवहारात माहित आहे ना. आणि त्याचं कारण काय की समर्पणामध्ये एवढी शक्ती आहे का ती पत्नी त्या पतीच्या इस्टेटची अर्धी मालकीण होते. म्हणजे त्याच्यामध्ये समर्पण हे प्रेमातून होत असते. म्हणून सात्वस्मिन परम प्रेम रूपहा हे नारदांनी सांगितलं आहे. आणि मंडळी प्रेम हे गुरुजींनी सांगितलं, प्रेम करणे का मजा भगवान विषयी का जाणे उसे हे चान ही पहिचानते. म्हणजेच भक्त हा प्रेमाचा अंकित आहे. आणि दुसरी गोष्ट अशी हे व्यवहार सुद्धा प्रेमाचाच दर्शन होत असते. म्हणजे आपल्या विचारावर जर आपलं प्रेम असेल तर त्या विचाराला जो विरोध करतो तो विरोध करणारा जो आहे तो त्याच्या विचारावर प्रेम करत असल्यामुळे ते विरोध करते. विरोधाच्या पाठीमागे सुद्धा प्रेमच आहे. भांडाभांडी का करतात लोक? आपल्या तत्वाला प्रेम आहे म्हणून त्या प्रेमाचा अभिव्यक्ती त्या समोरची मंडळी त्याचा विरोध करते म्हणून भांडाभांडी करतात. भांडाभांडीचा सुद्धा मूळ आहे त्याच्या जीवनातील प्रेमच आहे ना. मी असं म्हणतो की एकमेकाला खून करतात लोक. त्याच्या पुढे म्हणतो मी आपल्या विचाराला आपल्या प्रेमाला बाधित होणारा जो पुढचा व्यक्ती आहे त्याचा खून होतो. म्हणजे का करतो? तो खून करणारा आपल्या प्रेमाशी घट्ट धरून असतो आणि त्याचा विरोध करणारा जो आहे तो त्याचा खून करतो. म्हणजे खून करणारा जो आहे तो आपल्या प्रेमाच्या पोटीच करतो. हे त्याचा मार्ग आहे. सुदामजी सावरकरांनी ह्या बाबतीत मला एक गोष्ट सांगितली होती. तर तेच हे की सगळ्या गोष्टीमध्ये प्रेमच आहे. काही लोक प्रेमाच्या पोटी वेगवेगळे आसक्ती निर्माण होते. मी असं म्हणतो आसक्ती ही सुद्धा प्रेमाचंच लक्षण आहे. परंतु प्रेम हे आत्म्याशी संबंधित आहे. प्रेम हे भक्तीशी संबंधित आहे. प्रेम हे भगवंताशी संबंधित आहे. आणि भक्ती म्हणजे विभक्त नव्हे. ग्रामगीतेत असं म्हटलं आहे की भक्त म्हणजे विभक्त नव्हे, म्हणजे एक रूप होणेच राहे. हे ग्रामगीतेच्या 26व्या अध्यायात सांगितलं आहे. आणि त्याचा संबंध आत्म्याशी येतो. प्रेमाचा संबंध आत्म्याशी येतो आणि आसक्तीचा संबंध हा मोहाशी येतो. मोह म्हणजे प्रेम नाही आहे. प्रेम हा आत्म्याशी संबंधी आहे आणि आसक्तीचा संबंध हा मोहाशी येतो. मोह हा शरीराचे संबंध आहे. आसक्तीचा संबंध शरीराशी आहे. म्हणजे स्थूल देहाशी संबंध हा मोहाची आसक्तीशी आहे. प्रेमाचा संबंध आत्म्याशी आहे, भगवंताशी आहे. आणि त्यागाचा संबंध हा मनाचा संबंध आहे. म्हणजे प्रेमाचा संबंध भगवंताचा आत्म्याचा संबंध आहे. आसक्तीचा संबंध शरीराचा मोहाचा संबंध आहे आणि त्याग हा मनाचा संबंध आहे. मनाचा म्हणजे काही लोक असं म्हणतात की कपडे बिपडे फोडले, लोंगोटी लावली, हा फार त्यागी आहे. हे त्यागी नाही आहे, हा असंग्रही आहे. असंग्रही महाराज म्हणतात असंग्रही परित्यागी जीवन. एका भजनात महाराजांनी म्हटलं आहे की नाही, कुणाला लाभे ऐसे, याच्या सर्वात शेवटच्या कळव्यात म्हटणं आहे की असंग्रही परित्यागी जीवन. असंग्रही म्हणजे काही कपडा नाही, काहीच नाही, कमंडलू नाही, घर नाही, दार नाही, याला म्हणतात असंग्रही. पण त्याग नाही आहे.
त्यागाचा संबंध मनाशी आहे आणि परिग्रहाचा संबंध हा वस्तूशी आहे. वस्तूचा त्याग म्हणजेच परिग्रह आहे. याचा अर्थ मन जेव्हा आसक्तीतून वेगळं होते, त्यांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं की नाही, आसक्ती हाची खरा संसार. खरा संसार आहे आसक्ती आणि त्याग आहे मनाशी संबंधित. घरात राहूनही सुद्धा त्यागी होऊ शकतो आणि लंगोटी लावूनही सुद्धा आसक्ती राहू शकतो. हे महत्वाची गोष्ट सांगतो मला. राष्ट्रसंतांनी काय, अरे त्याग त्याग म्हणतात, त्यागाचाही सुद्धा भोग घेणारा लोक आहेत ना. मी हे केले, मी त्याग केला, मी त्याग केला, घर सोडलं त्याग केला, बायको सोडली त्याग केला. अरे काय त्याग केला? महाराज असं म्हणतात, राष्ट्रसंत असं म्हणतात की अरे त्याग क्या त्याग भी तो कया. म्हणजे मी त्याग केला या भावनेचाही त्याग राष्ट्रसंत म्हणतात. मी त्याग केला, अब तो रहा प्रेम ही पास में आहे. म्हणजे ह्या मनातून सपशेल केल्यानंतर मग शिल्लक राहते फक्त प्रेम. मंडळी, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. म्हणजे आसक्ती हयाचा संबंध स्थूल शरीराचा आहे, आणि त्यागाचा संबंध मनाशी आहे. ग्रामगीतेच्या 4थ्या अध्यायाचं उदाहरण आदरणीय गुरुजींना दिलं की नाही, लंगोटी लावून ते आता जंगलात गेला, फिरला, पण हा त्याग केला नाही. परिग्रह असंग्रही झाला तो, परंतु मनातून त्याग न झाल्यामुळे पुन्हा आणखी त्याला परिग्रहाचं जंजाळ त्याच्यात माथी बसलं असं महत्वाचं. म्हणजे मनातून त्याग होणं हे खरं त्यागाचं लक्षण आहे. कार्यकर्त्यांनी काही कार्यकर्ते असे तर मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी लोक जमवले, मी झाडझूड केली, मी ग्रामगीता वाचली. अरे प्रार्थना करणारी सुद्धा त्या प्रार्थनेचा इतका अहंकार घेतो की त्या प्रार्थनेचा मी प्रार्थना करतो, मी प्रार्थना, काही लोक म्हणजे या उपासनेचा अहंकार निर्माण होतो. अहंकाराचा त्याग असणं हा खरा त्याग आहे, तो मनाशी संबंधित आहे. म्हणून या प्रेमाचा, आसक्तीचा आणि त्यागाचा संबंध माणसाच्या जीवनात येणं आणि त्याचा पारख होणं, समजून घेणं हे महत्वाची गोष्ट आहे. आणि या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मी असं म्हणतो की मी काही अभ्यास करून काही आलो नाही. माझा पूर्ण अभ्यास आहे. आणि महाराज म्हणतात की प्रथम पाहिली देवडी मूर्ती, मग पाहिले जीव जनाप्रती. अनुभव येताच सगळीच व्याप्ती आपुल्याच स्वरूपाची. महाराजांचं म्हणणं आहे, प्रेम हा पहिल्यांदा एका मूर्तीवर करायचं असेल आणि मग सर्व व्यापी झालं पाहिजे. पुढे हेच म्हणतात की हीच आहे खरी पूजा, या विनय नाही मार्ग तुझा. संत देव बोलिले माझ्या हृदया माझी येऊनी. ह्या संतांचा प्रेमाचा संबंध, आसक्तीचा संबंध म्हणजे संसाराचा संबंध आणि त्यागाचा संबंध हा मनाचा संबंध आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे. या ठिकाणी आम्ही जास्त काही बोलू शकत नाही, पण या तिन्ही गोष्टीचा आपल्या माझ्या पद्धतीनं मी केलेला आहे. इतके बोलून मी 2 शब्द समाप्त करतो. जय गुरु. धन्यवाद गुरुजी. अतिशय सुयोग्य पद्धतीने या विषयाला न्याय आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला ह्या तीनही गोष्टी समजावून सांगितलेल्या आहे, मला असं वाटतं की ती सर्वोच्च पद्धत आहे, सर्वसामान्य आमच्यासारख्या पामरांना समजून घेण्यासाठी. कारण अध्यात्म विषय म्हटल्यानंतर आमच्या पिढीच्या लोकांना किंवा जे नवीन तरुण
म्हणजे आमची जी काही मंडळी आहे, आम्हाला असं वाटतं, की अरे खूपच आगळा-वेगळा विषय आहे. आम्हाला कळेल का? वाचूनही बऱ्याचदा आम्हाला काही गोष्टी लक्षात येत नाही. परंतु आमचं सगळ्यांचंच अहोभाग्य आहे, की तुम्ही आदरणीय गुरुजी आमच्याबरोबर आहेत. त्याच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सहज आणि अतिसहज पद्धतीने आपण या ठिकाणी सांगितल्या आणि आम्ही ते समजून घेण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलंत, की प्रेमाचा संबंध थेट आत्म्याशी आणि भगवंताशी येतो. सोबतच आसक्तीचा संबंध हा शरीराशी येतो आणि त्याच जोडीने त्यागाचा संबंध हा मनाशी येतो. मला वाटतं, की ही परिभाषा जी आपण या ठिकाणी केलेली आहे, सगळ्या प्रश्नांचं निराकरण इथेच झालेलं असावं असं माझं मत आहे. परंतु तरीसुद्धा अ, या ठिकाणी जर कोणाला काही प्रश्न असतील या संबंधित, तर ते या ठिकाणी विचारू शकता. आदरणीय विघे गुरुजी आणि आदरणीय आपले वेरुळकर गुरुजी, मी तुम्हा दोघांनाही विनंती करते, की आलेल्या प्रश्नांचं निराकरण आपल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही करावं. जय गुरु. जय गुरु. माझा प्रश्न होता. पूर्ण नाव तुमचं? माझं अक्षय ज्ञानेश्वर मोहकार, राहणार पुलगाव, वर्धा जिल्हा. बरं. आता सध्या मी पुणे येथे नोकरीवर आहे, पुणे मेट्रोमध्ये. तर गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रधर्म युवा मंचच्या माध्यमातून असो की गुरुदेव सहमंडळच्या माध्यमातून कार्यरत आहे. तर गुरुजी, माझा असा प्रश्न होता, जेव्हा अध्यात्म आणि कर्म या दोघांची जेव्हा आपल्याला सांगड घालण्याचा जेव्हा आपल्याला सांगड घालण्याची जेव्हा वेळ येते, मग अध्यात्माला आपण प्रथम प्राधान्य द्यायचं की कर्माला प्राधान्य द्यायचं? मग मनात असा विचार येतो की कधी कधी आपण जर, तुकडोजी महाराज म्हणतात की सबका भला हो जग में यही कामना हमारी, ही जर अध्यात्मामध्ये याचं जर निराकरण होत असेल, मग त्याचा कर्मावर काही इम्पॅक्ट पडतो. शेवटी तर आपण जे कर्म करतो ते तत्वाशी पण एकनिष्ठ नसतात. मग कधी कधी वाटतं अध्यात्म केलं तर कर्माला सांगड होईल का अध्यात्माची, की मग कर्म केले तर तत्वाशी एकनिष्ठ आपल्याला राहता येईल का? तर या तिघांमधला मला फरक तो तुमच्या माध्यमातून जाणून घ्यायचा होता. जय गुरुजी. आपण अध्यात्म आणि कर्म या बाबतीत आपण बोललात. तर कर्म, ज्ञान, भक्ती हा विषय अध्यात्माच्या अंतर्गतच येतो. कर्म हा अध्यात्माला सोडून नाही. अध्यात्म याचा अर्थ ही संस्कृतामध्ये जी परिभाषा असते, अधि आणि आत्म. अधि म्हणजे कडे, फार, आणि आत्म म्हणजे आत्म्याकडे, शरीराकडे नाही आहे. आणि कर्माचा संबंध जो आहे तो स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर याचा संबंध. मग कर्म करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं की देहेंद्रियासाठी कर्म करतो आपण, आपल्या शरीरासाठी कर्म करतो, कुटुंबासाठी कर्म करतो. त्या कुटुंबाच्या कर्मामध्ये अध्यात्म आहेच. जो नीतीनं कर्म करतो त्याला अध्यात्म म्हणतात. जे सार्वजनिक कामासाठी लोकोपयोगी कर्म करतो त्याला म्हणतात सत्कर्म, त्याला म्हणतात अध्यात्म कर्म. आणि गुंडगिरी करणं, चोरी लबाडी करणं, भ्रष्टाचार करणं, हेच हे आहे, हे कुकर्म आहेत. आपल्याला सत्कर्म करायचं असेल, ग्रामगीता असे म्हणते की ज्यात आहे सकळांचे हित ते सत्कर्म करणं. ग्रामगीतेचा विचार लोकांच्या कल्याणासाठी जे कर्म करतो त्याला म्हणतात सत्कर्म. ग्रामगीता अशी म्हणते की आपल्या पोटासाठी करणे काम हा कोणता आला महाधर्म, उरल्या जेवी सेवा कर्म त्यास धर्म बोले. हे नित्य कर्म सहज करणारे. आता ते कर्म आपल्या पोटासाठी, आपल्या शरीरासाठी, या त्या आपल्या इंद्रियासाठी जे कर्म करतो त्याला म्हणतात नित्य कर्म. नित्य कर्म म्हणजे आंघोळ करणं, तोंड धुणं, शरीराचं कर्म, भोजन करणं, हे नित्य कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे आपल्या वडिलांच्या दृष्टीनं सण उत्सव आहे त्यासाठी काही कर्म करत असतात. दसरा आला म्हणजे एकामेकाला
दर्शन घेतात. दिवाळी आली म्हणजे विशिष्ट कर्म करतात. हे 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 त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. आणि जे आपले विहित कर्म म्हणजे आपल्या पोटा पाण्याचे जे कर्म आहेत, ते कर्म म्हणजे विहित कर्म. विहित कर्म पांडवा माझी अनन्य ओलावा, भगवद्गीता असं म्हणते. आणि जे कर्म सेवा कर्म आहे, ते कर्म म्हणजे पारमार्थिक कर्म. या सर्व कर्मामध्ये अध्यात्म आहेच. अध्यात्माला सोडून कर्म नाही. आणि ज्ञान, त्या कर्माच्या पाठीमागं ज्ञान असलंच पाहिजे. ह्या गोष्टीचं माझ्या परीनं सांगितलं आहे. पटलं तुम्हाला? हो हो गुरुजी पटलं. बाबू, हो हा बोला गुरुजी बोल. जय गुरु. हा, मी एक बोला, बोला. दादा जे बोललेत आता, आदरणीय हरिभाऊ दादा, मला एक वंदनीय महाराजांचा श्लोक आठवलेला आहे. कारण ज्याला हो. अध्यात्म आपण म्हणतो, अध्यात्म हे सुद्धा उच्च कोटीचं ज्ञान आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याला आपण वेदांत म्हणू शकतो. आलं का लक्षात? महाराजांनी आता कर्माची गोष्ट काढली म्हणून तुला सांगतो. महाराज असं स्पष्ट म्हणतात, वेदांत वेदांत काने अर्थ यह मत उन्नति अपनी करो, वेदांत कहता सब करो लेकिन कर्म पण ना दे. वेदांत मध्ये कर्म करा, कारण त्याला निष्क्रिय अशा प्रकारचं कोणीही संताला मान्य नाही. कर्म तुम्हाला करावंच लागेल. वेदांत ऐसा है नहीं कि कर्तव्य की हानि करे, वेदांत ऐसा है नहीं कि कर्तव्य हिरासानी करे. वेदांत का अर्थ है मत, वेदांत का नहीं अर्थ है कि मत उन्नति अपनी करो, वेदांत कहता सब करो लेकिन कर्म पण ना दो. कर्म करा, कर्म करो, आसक्त न हो, यही अमर गीता की वाणी कहे कृष्ण पार्थ सुन ज्ञानी. हे आहे, कर्म करायचं. कर्म केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि कर्म, उपासना आणि ज्ञान ह्या तिन्हीची सांगड संतांनीच घालून दिली. संत ग्रंथाने आपल्याला सांगितलंय. आणि म्हणून हे तिन्ही ज्या उपासकापाशी असेल किंवा ज्या साधकापाशी असेल, तो निश्चितच आपलं अशा प्रकारचं कर्म आपलं भलं करू शकतो, आपलं जीवन विकसित करू शकतो. धन्यवाद. मला पूर्ण खुलासा केला. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद अक्षय दादा आणि आदरणीय विघे गुरुजी आणि वेरोडकर गुरुजींना सुद्धा खूप खूप धन्यवाद. अतिशय या कार्यक्रमाची उंची वाढवणारा हा असा प्रश्न होता आणि त्याच तोडीचं किंवा त्यापेक्षा सापेक्ष असं उत्तर आमच्या दोन्ही गुरुजींना या ठिकाणी म्हणजे त्यांनी दिलेलं आहे. आणि कर्माबद्दल तर खूपच म्हणजे मला तरी हे वैयक्तिकरित्या ह्या कर्मांच्या ह्या 4 व्याख्या माहिती नव्हत्या. पण त्या तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून मला या ठिकाणी माहिती झाल्या. आणि गुरुजींनी सांगितलं की नित्य कर्म, नैमित्य कर्म, विहित कर्म आणि सेवा कर्म याची छान सुंदर व्याख्या देखील सांगितलेली आहे. आणि आदरणीय विघे गुरुजींनी राष्ट्रसंतांच्या साहित्याचं या ठिकाणी प्रमाण देत आपल्याला कर्म किती महत्वाचे आहे हे सुद्धा या ठिकाणी छान पद्धतीने विशद केलेलं आहे. त्यामुळे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणखी कोणाला जर काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी मांडावेत. हो निश्चितच. दोन्ही आपल्या महानुभावांना मी वंदन करतो. मी युवराज अडव, जिल्हा परिषद शिक्षक, मेलघाट, चिखलदरा. आता अक्षयदादांनी विचारलं आहे अध्यात्म आणि कर्म. तर आपला जो विषय आजचा आहे प्रेम, आसक्ती आणि त्याग, या 3 बाबींची कर्माचा कसा अन्योन्य संबंध साधता येईल एक. आणि दुसरी एक अशी मी प्रेमाची व्याख्या म्हणा किंवा परिभाषा अशी ऐकली होती एका चांगल्या वक्त्याकडून. ते म्हणत होते की प्रेम हे राधेच्या वत्सस्तनावर करावं, प्रेम हे राधेच्या वतनावर करावं, प्रेम हे कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, प्रेम हे तलवारीच्या धारदार पात्यावर करावं, तसंच प्रेम हे जेंबियाच्या नोकदार नोकेवर सुद्धा करावं, प्रेम तारणारावरही करावं, प्रेम मारणारावरही करावं, पण प्रेम हे निरपेक्ष असावं. याबद्दल काय सांगता येईल असं माझी नम्र विनंती आहे. बोला गुरुजी, सांगता. प्रेम या शब्दामध्येच प्रेम आहे. आलं का लक्षात? देशामध्ये नको कोठेही द्वेष वैर नवरो कुठे हाहाकार दंभ मत्सर अत्याचार अनाचार न राहो, नाही का, लया जावो जगाचा भेद, हे जे संतांनी मांडून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काय की एक जगामध्ये एक निरामय प्रेम राहावं परस्परामध्ये.
कारण जसं सिमेंट असते 2 विटांना जोडते, नाही का? 2 वस्तूंना जोडण्यासाठी सिमेंटचा जसा वापर करतो, अशा प्रकारचं हे प्रेम असावं. माणसा-माणसामध्ये प्रेम असावं आणि असं ज्या दिवशी प्रेम होईल माणसामध्ये प्रेम आणि म्हणूनच जगामध्ये मित्रत्व तेव्हाच निर्माण होईल ना. मग तो शत्रू असेल तरी त्या प्रेमानं तोही सुद्धा नमल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रेमाचं बळ हे सर्वात मोठं बळ आहे. सबके संग में प्रेम करो यह, दो दिन का है मेला ऐसा संतोने बोला. परस्परावर प्रेम करता आलं पाहिजे. एकंदरीत जर आपण असा विचार केला तर ही संपूर्ण सृष्टी प्रेममय आहे. एकमेकावर प्रेम करणारी आहे आणि म्हणून ती जगते आहे. लक्षात घ्या. एका माणसानं मारावं आणि दुसऱ्यानं म्हणजे जगावं असला कुठल्याही प्रकारचा भाव नाही. आपण जगतो इतरांना जगवा. याच्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून मोठं व्हायचं असेल तर दुसऱ्याला दाबून मोठं होता येणार नाही. नाही का? दुसऱ्याला घेऊनही आपल्याला मोठं होता आलं पाहिजे. हे सर्वात मोठं अशा प्रकारची प्रेमाची व्याख्या आहे. आणि म्हणून बंधूंनो, आपण एकच लक्षात घ्या की ह्या संपूर्ण सृष्टी एकाच धाग्यानं गुंतली आहे, जिचं नाव प्रेम आहे. आणि म्हणून शत्रू असेल तरी संतांनी त्या शत्रूवरही प्रेम केलाय. जसं अंगुलीमालावर नाही का, जो हजारोचे खून करणारा अंगुलीमाल, त्याच्यावर भगवान गोपाळकृष्ण आपलं भगवान बुद्धानं प्रेम केलं, तोही आपलाच झाला. प्रेमात एवढी मोठी ताकद आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रेम हे सर्व आत्म्याचा स्वभाव मगाशी आचार्य दादांनी सांगितलेलं आहे, हे तितकीच गोष्ट खरी आहे. म्हणून प्रेमाने बोल सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल. याच्यामध्ये काय, तू तुझे को प्यारा है जितना, सब पर प्रेम किया कर उतना. म्हणजे आपण जसं आपल्यावर प्रेम करतो तसं इतरावरही प्रेम करता आलं पाहिजे बंधूंनो. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ते प्रेम ते सुईच्या धाग्यासारखं असावं किंवा कुठल्या तलवारीच्या टोकीसारखं असावं. पण इतकं त्याला का नेलेलं आहे, का ते सांगितलंय? कारण प्रेमाचा धागा एकदा तुटला की ती गाठ पडणार. रहीम धागा प्रेम का मत तोडे चिटका, तुटे तो फिरना मिले मिले तो गाठ पड जाय. आणि म्हणून जेणेकरून हे प्रेमाचे धागे तुटू नये, माणसाने प्रेमाने या जगामध्ये राहावं. म्हणजे असं प्रेमाचं राज्य या जगामध्ये निर्माण झाल्याचं राहणार नाही. यासाठी संतांनी प्रार्थना सांगितल्या. हे प्रेम निर्माण करण्यासाठी विविध धर्मामध्ये जर ह्या प्रार्थनाच नसत्या, हे सात्विक प्रेम निरूपण आलं नसतं, आज माणूस माणसाचा वैरी झाला असता ना. आणि म्हणून प्रेम हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो की बंधूंनो, की आपण सर्वांनी ही एक गोष्ट लक्षात घ्यावी. चल चाल मिठा, चल बोल मिठा, आपली मिठास सब में भर दे, असं वंदनीय महाराज म्हणतात. तेव्हा असं ठीक आहे. पुढं दादा गुरुजी, तुम्ही जे सांगितलं की नाही, तलवारीच्या पातेवर प्रेम करावं, कटाऱ्यावर प्रेम करावं, हे सांगितलं की नाही, हे हे उपकरण आहेत. उपकरणावर प्रेम नाही आहे. त्या उपकरणातून जे प्रगट होते, जे प्रेमाची महत्व उपकरणातून वर्णन प्रगट केले होते, याच्यामध्ये. ते निष्कामपणे केलं तर त्याला म्हणतात प्रेम. हे उपकरण म्हणजे तलवारीच्या पातेवर प्रेम करा म्हणजे काय? आपल्या अं, जे शत्रूचा जे आहे ते अन्याय आहे, त्या अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला प्रेम केलं पाहिजे. म्हणून तलवारीच्या पातेवर प्रेम करायचं असते. हे जे सांगतात, तुम्ही जे उपकरण सांगितले की नाही, 2-4 दाखले दिले की नाही, तुम्ही याच्यावर प्रेम म्हणजे त्या उपकरणावर प्रेम नाही आहे. त्याच्या हातून जे घडते ते निष्कामपणे कर्म करावं, याचा अर्थ त्याला लागला पाहिजे. निरपेक्ष भाव म्हणतो. हा, निरपेक्ष भावना. जसं तलवारीच्या पातेवर प्रेम केलं शिवाजी महाराजांनी. म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं की त्या पद्धतीनं. तसं ते उपकरण म्हणजे महत्वाचं नाही. त्या उपकरणातून कार्य करताना निरपेक्ष म्हणजे समाजासाठी केलेलं कर्म, ते कर्म प्रेमाशी संबंधित आहे. बरोबर. हे गुरुजी मला आवडलं. हे तलवार, जंबिया हे जे आहेत हे उपकरण आहेत. त्याची धार वगैरे काय, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. छत्रपतींजवळ 4 फुटाची तलवार होती, की ते माणसं कापत नाही सुटले. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आयुष्यात फक्त 4च लोकांना त्यांनी तलवार चालवली आणि मारलं. अफजल खान असेल आणि तो
तो आपला कृष्णाजी भास्कर असेल आणि 2 गावचे पाटील असतील. हो, हो, 4 हो. लोकांनाच त्यांनी तलवारीनं मारल्याचा इतिहास मला वाचण्यात आला. हो. ते ते म्हणजे उपकरण आहे. हो. त्याच्याकडे कोणत्या नजरेनं पाहायचं, म्हणजे निरपेक्ष भावानं पाहायचं. हां, हां. झालं सर. म्हणजे शंका समाधान झालं माझं. बरोबर. धन्यवाद गुरुजी. खूप महत्त्वाचा प्रश्न आणि छान या ठिकाणी निराकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. यानंतर आणखी कोणाला प्रश्न असेल तर ते विचारू शकता आणि तो प्रश्न झाल्यानंतर लगेचच आभार प्रदर्शनाला सुरुवात होईल. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कल्पना. माझा एक प्रश्न आहे बाबा. बोला. म्हणजे आता हा निशांत तिकडे आहे जर्मनीमध्ये. हो. तर मी कधी-कधी त्याला म्हणते भारतात ये, तर मग मला असं वाटतं तो मोह आहे काय? मग कधी-कधी माझं मन असंही होते, की आपण आपल्या प्रेमापोटी याचे पंख कापतो का? म्हणजे असंही नको व्हायला. तर मग मला हो. जेव्हा समजत नाही, तेव्हा मी फक्त एकच प्रार्थना करते, की हो. गुरुदेवा याच्यासाठी जे योग्य असेल ते करा. वाह! 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 ही प्रार्थना महत्वाची आहे कल्पना तुझी. हे हे बस मग मी म्हणते मला तर मी तर गोंधळलेला आहे समजा, मला नाही कळत. हां, हां. म्हणजे मला जास्त प्रेमही नाही, तेही आहे एक. पण मग मला असं वाटतं, की आपल्याला समजत नाही, आपल्याला निर्णय नाही घेता येत. त्याच्यामुळे हां. मी गुरुदेवांना एकच सांगते, की याच्या बाबतीत जे योग्य असेल, ते तुम्ही करा. बस, 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 बस. या याच्या रामचरित मानसमध्ये की ह्या सुतीक्ष्ण राम जेव्हा तिच्याकडे येतात तेव्हा हां, सुतीक्ष्णाला राम म्हणतात की काय वर मागायचा मग माग तू. तर तो सुतीक्ष्ण हां, म्हणतोय की देवा आम्ही मोहात पडणारे म्हणतो आम्ही काय मागू शकतो तुमही नीक हो, लागे रघुराई तो वर देत माझ सुखदाई माझ्या माझ्यावर तुमचं प्रेम आहे मला योग्य काय आहे ते तुम्ही मला द्या मी काही मागू बरोबर शकत आहे. नाही अशी अशी तुझी समजूत आहे आणि भावना आहे तर हे फार उत्तम आहे की देवालाच म्हणायचं की मला जे आहे ते तुम्ही आम्हाला द्या बरोबर. लक्षात आलं शरणागत भाव. तुझ्या हो हो, धन्यवाद हो बाबा. हां. धन्यवाद कल्पनाताई. खूपच दैनंदिन जीवनातला हा प्रश्न होता आणि खरं तर सगळेच आम्ही संभ्रमात पडतो, की हे आपलं प्रेम आहे, आसक्ती आहे, की आणखीन काही वेगळं आहे. परंतु आपल्या प्रश्नाने आम्हालाही म्हणजे थोडंसं या बंधनातून मोकळं केलंत आणि गुरुजींनीही खूप छान याचं उदाहरणासहित आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. आणखी एक जर कोणाला काही विचारायचं असेल, तर ते विचारू शकता. अन्यथा आभार प्रदर्शनाला या ठिकाणी आपण जाऊया. चालेल. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं अ, आध्यात्मिक शृंखला यातील पहिला परिसंवाद आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आजचा विषय होता प्रेम, अ, आसक्ती आणि त्याग यातील फरक. तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी तर आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मांडण्याकरिता मी आमंत्रित करते हरिभक्तपरायण मनोज चौभे महाराज यांना. दादांना विनंती आहे की त्यांनी आभार प्रदर्शनपर थोडक्यात मार्गदर्शनही करावं. धन्यवाद. सर्व या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व उपासकांना सप्रेम जयगुरु. आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्या वाट्याला आली आहे. सुरुवातीलाच आदरणीय श्री विघे गुरुजी यांनी सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. प्रेम, आसक्ती आणि त्याग. त्यागाचं उदाहरण सांगत असताना गुरुजी बऱ्याच वेळेस भर्तृहरीचं उदाहरण सांगतात. राजमहालाचा त्याग करून स्मशानभूमीमध्ये गेलेला भर्तृहरी भाकर टाकून खात होता प्रेतावर आलेल्या पिठाची. आणि अशी कथा सांगितली जाते की त्याला त्याची भक्ती पाहून शंकरजी त्याला प्रसन्न झाले. त्याच्या भेटीसाठी आले आणि भाकर त्याच्याजवळ एकच भाकर आहे आणि तेव्हा तो एक भाकर तयार केलेली शंकर आणि पार्वतीला देतो
तेव्हा पार्वती म्हणते की "का रे बाबा, तू एक भाकर तुझ्याकडे आणि ती 101 मला देतोय तू. आम्ही अर्धी-अर्धी खाऊ. पण तुला तर आता उपवास घडेल ना." तेव्हा तो भर्तृहरी म्हणतो, "ही एकच भाकर आहे. एवढ्या मोठ्या राजमहालाचा त्याग केला मी. राजमहालाचा त्याग करून आला, पण त्याग करण्याची भावना आताही अंतःकरणामध्ये आहे." गुरुजी म्हणतात की ती भावना सुद्धा आपल्या मनामध्ये नको. त्याग का त्याग भीतो किया. आणि या दोन्ही महानुभावांच्या अ, विवेचनातून आपल्याला ही त्यागाची भावना सुद्धा या ठिकाणी नक्कीच लक्षात आलेली आहे. प्रेम, बापरे! प्रेम तर एवढा मोठा व्यापक विषय आपण ऐकला आज की प्रेम करने का मजा तो भगत ही जाने. प्रेम करण्याची मजा फक्त हा भक्तच जाणू शकतो. लोभी लोक तर चामड्याकडे वळतात. लोभी क्या जाने हो तो चाम को पहचाने. आणि प्रेमामध्ये एकच भाव असतो. त्याला समर्पण असं म्हणतात, की त्या समर्पणामध्ये कुठल्याही गोष्ट प्राप्त करण्याची अपेक्षा नाही, तर फक्त समर्पण म्हणजे समर्पणच आहे, की ते यथाव्रज गोपिकाणाम, की त्या गोपिकांच्या जीवनातून आम्हाला दिसतं, राष्ट्रसंतांच्या जीवनातून आम्हाला दिसतं. हे प्रेम आणि आसक्ती. जो आसक्ती है, वो एक दिन जा भी सकती है. फक्त ती आसक्ती जाण्यासाठी जो क्रम सांगितला आणि जे काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी आदरणीय श्री विखे गुरुजी आणि पूज्यनीय श्री गुरुजींनी सांगितले ते आपल्या जीवनामध्ये आपण आचरूया. या ठिकाणी दोन्ही महानुभावांचं मी मनःपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. सुंदर असं संचालन करणाऱ्या आमच्या संप्रदाताई ढाकरे यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी सुंदर असं हे आयोजन अगोदरही झालं गुरुपौर्णिमेला आणि आताही असं सुंदर आयोजन करणाऱ्या आमच्या सुश्री कविताताई येणूरकर आहेत. आणि जे प्रश्न विचारले ते इतके सुंदर सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेत. त्या प्रश्न विचारणाऱ्यांचंही सुद्धा आमचे सर आहेत, माहुकार सर आहेत, मित्रच आहेत आमचे. आणि आमच्या कल्पनाताई आहेत. सुंदर प्रश्न विचारले तिघांनी. तिघांचे मनःपूर्वक आभार मानतो. आडव सरांचा आभार मानतो. आणि सगळ्यांचा आभार मानून आमचे धनंजय ढाकरे साहेब तेही कॅमेरामॅन मागून उभे असतील. त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद दादा. औपचारिकरित्या आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन मांडलेलं आहे. त्याबद्दल आपलेही मी आभार मानते. आणि विशेष सूचना देऊ इच्छिते, की आता ही आध्यात्मिक शृंखला आपली म्हणजे सातत्याने सुरू राहणार आहे. ही नक्की म्हणजे केव्हा राहील याचे जे अपडेट्स आहेत ते आपल्या ऑनलाईनच्या ग्रुपवरती आपल्याला मिळत राहील. शक्यतो ही जी शृंखला आहे किंवा या माध्यमातून जो काही परिसंवाद होईल तो एकादशीच्या दिवशी किंवा आपल्याला सुट्टी असते त्या दिवशी होईल. आणि आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आणि आजची सुट्टी होती. आणि म्हणूनच आजची ही मुहूर्त ठरवून या ठिकाणी आदरणीय कविताताईंनी हा सुंदर उपक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे. त्यामुळे कविताताईंचेही मी मनापासून आभार मानते. कारण त्यांनी आमच्यासाठी खूप मोठी संधी या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्हाला मिळवून दिलेली आहे. त्यामुळे आपलेही खूप खूप आभार कविताताई. आणि मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते, श्रोतेवर्गांना सांगू इच्छिते, की हा पूर्ण कार्यक्रम आपण रेकॉर्ड केलेला आहे. आणि गुरुदेव प्रतिष्ठान हे जे चॅनल आहे YouTubeचं, त्या YouTubeच्या चॅनलवरती हा पूर्ण कार्यक्रम प्रसारित देखील होणार आहे. तर त्यामुळे आपल्याला असं नाही आहे, की फक्त याचमध्ये आपण म्हणजे जॉईन झालो आणि एवढ्यांनाच याचा लाभ मिळाला. तर आपण आपल्या मित्रांना, आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये देखील या कार्यक्रमाची लिंक पाठवून त्यांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊ शकतो. तर ही सूचना आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाची आहे. आणि अशाच नवनवीन परिसंवादाला जोडण्याकरिता आपल्या ग्रुपमध्ये नक्की जोडून राहा. आणि येणाऱ्या ज्या काही सूचना आहेत त्याची वाट बघत राहा. नक्कीच पुढला जो विषय राहील हा त्याच ताकदीचा आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणाराच विषय आपल्या पुढे आम्ही घेऊन येऊ असं या ठिकाणी आश्वासन देते. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांनी खूप म्हणजे सहकार्य केलेलं आहे. आपण सुरुवातीपासून या कार्यक्रमामध्ये जुडलेले आहात. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद. जय गुरु.